हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। दादांच्या अपघाताला पायलट सुमित कपूरच जबाबदार। सीआयडी चौकशीत व्हीएसआरचा मालक व्हीके सिंगचा जबाब। काही राजकीय नेत्यांचा उल्लेख केल्याची ही माहिती। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा डाव। व्हीके सिंगला का वाचवलं जातंय? सिंग कुणाचं नाव घेईल ही भीती आहे का? रोहित पवारांचे सवाल। व्हीएसआर कंपनीचा मालक माळी कुटुंबाला धमक्या देत असल्याचा आमदार अमोल मिटकरींचा आरोप। उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं। उद्धव ठाकरे विधान परिषदेवर असणं हे महाविकास आघाडीसाठी चांगले संकेत। संजय राऊतांचं मोठं विधान। पंतप्रधान मोदींनी देशाची सुरक्षा जपली तर विरोधकांचं आयुष्य फक्त एका परिवाराच्या गुलामीत गेलं। परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी टीका करणं हास्यास्पद। मुख्यमंत्र्यांकडून विरोधकांच्या टीकेचा समाचार। इराण अमेरिका युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ। कच्च्या तेलाची किंमत पोहोचली प्रति बॅरल $117वर। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मांडलेलं महाराष्ट्र जमीन महसूल सुधारणा विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर। मनपा नगरपालिकेच्या अखत्यारीतील गायरान जमीन आरक्षण उठवलं जाणार। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे आम्ही कर्जमाफी केली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं श्रेय बच्चू कडूंना जातं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कबुली। मुंबईतील बहुप्रतीक्षित गारगाई प्रकल्प अखेर मार्गी लागणार। 3,906 कोटी रुपये खर्चून गारगाई प्रकल्प उभारला जाणार। 440 दशलक्ष लिटर पाणी वाढ होणार। उद्या स्थायी समितीसमोर सादर होणार प्रकल्पाचा प्रस्ताव। आणि अंबरनाथ एमआयडीसी मध्ये केमिकल कंपनीला भीषण आग। आगीमुळे परिसरात पसरले धुराचे लोट। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। अजितदादांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी या विमान अपघातावर शंका उपस्थित केली आहे। विरोधी पक्षांनी अजितदादांच्या अपघाती निधनाबद्दल संसदेत आवाज उठवावा यासाठी ते दिल्लीत जाऊन बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या भेटीला रोहित पवार पोहोचले। त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित आहेत। त्यावेळचे हे फोटो आपण बघू शकताय। आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। अंबरनाथ एमआयडीसी भागामधील केमिकल कंपनीला भीषण आग लागली। आग इतकी मोठी आहे की आगीमुळे धुराचे मोठे लोट तयार झाले। आग लागल्याचं कळताच कामगार कंपनीमधून बाहेर पडल्याची माहिती आहे। सध्या अग्निशमन दलाचे जवान या ठिकाणी पोहोचले होते। कूलिंगचं काम सुरू करण्यात आलं। आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुद्धा तातडीनं सुरू करण्यात आलं। कंपनीला लागलेली आग काही प्रमाणामध्ये नियंत्रणात आल्याची माहिती आहे। आग मोठी असल्यानं धुराचे लोट अनेक किलोमीटरच्या परिसरातून दिसतायत। आगीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या ठिकाणी आपण मदतीसाठी आनंदनगर एमआयडीसी पोहोचलेलीच होती। या ठिकाणी त्यांचे अधिकारी सुद्धा आहेत। आपल्या अंबरनाथ नगरपालिकेचा वॉटर बाउझर आणि एक फायर टेंडर सुद्धा आहे। बदलापूरची गाडी या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। पण सर ह्या केमिकल जो टँकर आहे त्याला आग कशी लागली? हे पेटलेलं होतं कारण जे स्पिलेज आहे आतमध्ये जे केमिकल आग लागल्यानंतर रोडवर जे आले वाहताना बघतोय तर हा पूर्ण रोड सुद्धा साईडनी पेटत गेलेला होता आणि तेच फ्लेम पूर्ण या टँकरला 1, 2, 3 हे टँकर त्यामध्ये आले आणि त्याला सुद्धा आग लागली। एक्झॅक्ट आम्हाला त्याच्यामध्ये डायरेक्ट ब्लास्ट होत होते आणि हे 2 टँकर रस्त्यात होते। त्यांनी पेट घेतल्यामुळे खूप क्रिटिकल झालं। पण आम्ही आता आगीवर मात करण्याचा प्रयत्न करतो। ऑलमोस्ट फायर कंट्रोल झालेली आहे। आता फक्त आम्हाला क्लाउड9 कंपनीमध्ये जाऊन आता फायर फायटिंग करायचं। मिरेकल केबलच्या साईडने केलेलं आणि मागच्या विलेजच्या साईडने पण आम्ही कव्हर केलेलं आहे। आमच्या शर्थीचे प्रयत्न
यानंतर मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। राज्यामध्ये उन्हाचा चटका वाढत असल्याचं चित्र आहे। वाढत्या उन्हाचा लोकांना मोठा त्रास होतोय। मुंबईमध्ये सुद्धा तापमानात वाढ होताना दिसतेय। मुंबईत मार्च महिन्यातील सर्वोच्च तापमान नोंदवलं गेलंय। मुंबई उपनगरातील राम मंदिर परिसरामध्ये 42.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। पुढील काही दिवसात तापमान आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। पाहुयात पुढची बातमी। भाजपकडून बीएमसीसाठीच्या वचननाम्यामधील एका वचनाची लवकरच पूर्तता केली जाणार आहे। बहुप्रतीक्षित गारगाई प्रकल्पाला मुहूर्त रूप येणार असल्याची माहिती आहे। स्थायी समितीच्या दुसऱ्या बैठकीमध्ये गारगाई प्रकल्पाचा मोठ्या किमतीचा पहिला प्रस्ताव येणार आहे। 2,906 कोटी रुपये खर्चून गारगाई प्रकल्प उभारला जाणार आहे। या प्रकल्पात 440 दशलक्ष लिटर पाणी वाढ होणार आहे। तर सध्या मुंबई शहराला 3,950 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो। मात्र सध्याची गरज 5,500 दशलक्ष लिटरची मुंबईला आहे आणि त्यामुळे गारगाई जल पुरवठा प्रकल्पासाठी 3,905 कोटींचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर उद्या सादर केला जाणार आहे। मुंबईच्या दीर्घकालीन पाणी टंचाईवर उपाय म्हणून गारगाई प्रकल्पाकडे बघितलं जातं। या प्रस्तावाला विरोधी बाकावर असताना फडणवीसांच्या सकट सगळ्यांनी विरोध केला। तीच मंडळी आता तो प्रकल्प पुन्हा एकदा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत। मात्र आमच्यामध्ये आणि भाजपमध्ये फरक आहे। आम्ही विरोधासाठी विरोध करणारी माणसं नाही आहोत। जर मुंबईकरांच्या पाणी टंचाईवरचा तोडगा निघत असेल तर कुठलंही राजकारण न करता आम्ही या प्रकल्पाच्या सोबत असू। मधल्या 3.5 वर्षात सगळा प्रशासकीय गोंधळ घातला। आता तेच नारळ आमचेच नारळ घेऊन फोडायचे आणि 100 दिवसात आम्ही काय करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न आहे। म्हणजे आम्ही करत होतो तर आमचा काळ्या होता, आता ह्यांचा बाळ्या आहे। मी उलट म्हणते, म्हणजे वाटेल त्या मार्गाने वाटेल ते लेबल लावून आज आम्ही कसं काम करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न आहे। गारगाई प्रकल्प हा मुंबईच्या लोकांची तहान भागवणार आहे आणि असे प्रकल्प जर पाणी पुरवठा योग्य प्रमाणात होणार असेल आणि असे प्रकल्प होत असतील तर आम्ही त्याचं नक्की स्वागत करू। परंतु अशा पद्धतीचे हे प्रकल्प होत असताना जे महानगरपालिकेचे ट्रस्टी आहेत म्हणजे नगरसेवक आहेत ह्यांना विश्वासात घेणं गरजेचं आहे। आणखी एक मोठी अपडेट आहे। कोस्टल रोड भुयारी मार्गासाठी छतासाठी 19 कोटींचा प्रस्ताव मांडला जाणार आहे। प्रस्ताव बुधवारी स्थायी समिती बैठकीमध्ये मंजुरीसाठी सादर करणार असल्याची माहिती समोर येते। तर कोस्टल रोड भुयारी मार्गावर छतासाठी हा 19 कोटींचा प्रस्ताव आहे जो बुधवारी स्थायी समिती बैठकीमध्ये मंजुरीसाठी सादर केला जाणार आहे। या आगीची अपडेट आपण घेत राहूया। दरम्यान एक मोठी अपडेट आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक 2026 मंजूर झालंय। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी विधानसभेत हे विधेयक मांडलं। जमीन महसूल संहिता विधेयक विधानसभेमध्ये एकमतानं मंजूर करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार काही सुधारणा करण्यात आल्या। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी राहुल चोरी हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। तर राहुल, काय सांगाल, हे विधेयक मंजूर झाल्यानं आता नेमकं काय बदलणार आहे? अगदी खरं तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक जे की एकमतानं विधानसभेत आज मंजूर झालेलं आहे। एकंदरीत बघितलं तर स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा आणि यासोबतच नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये देखील भाजपला सर्वाधिक यश मिळण्यासाठी जे महत्वपूर्ण विधेयक आज जे होतं ते देखील महत्वाचं ठरलेलं आहे। कारण या सगळ्या विधेयकामधून मध्यम वर्गापासून ते अगदी उच्च मध्यम वर्ग यांना थेटपणे लाभ होतोय। यासोबतच शेतकऱ्यांच्या ज्या ठिकाणी गायरान जमिनी गेल्या होत्या, ज्या ठिकाणी अतिक्रमण झाली होती, शहरालगत असणाऱ्या अनेक जमिनींमधून ज्या पद्धतीनं अतिक्रमण जी झाली होती ते देखील आता पूर्णपणे उठवण्यात येणार असून या संपूर्ण क्षेत्राचा लाभ जो आहे तो अत्यंत मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय नागरिकांना होणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यात ज्या पद्धतीनं महसूल खात्याकडून येणे रद्द करणं असेल, गुंठेवारी पद्धत रद्द करणं असेल, असे अनेक महत्वाचे आणि ठोस निर्णय जे की वर्षानुवर्ष जी तशीच पद्धतीने रखडलेले होते। खास करून ब्रिटिशकालीन कायदा जो जमीन महसूल अंतर्गत होता तो देखील आता या विधेयकानं संपूर्णपणे बदलण्यात येईल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याचा थेट लाभार्थी जो आहे, याचा थेट फायदा जो आहे तो अगदी तळागाळातल्या सामान्य नागरिकांपासून
ते व्यापारी संघटना असतील त्या सगळ्यांनाच थेटपणे होणार असल्याचं समोर येत आहे. बरोबर आहे राहुल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.